नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तुम्ही विचार करत असाल की मी असं का बोललो ते. कारण ह्याचं कारण तुम्हाला कळेलच. मी थोड्या दिवसांआधी होतो इंदोरला, काही कामाने गेलेलो आणि माझ्याकडे पुरेसा वेळ होता की मी एक मूवी बघू शकेन इतका. तर अख्खा भारत अख्खा भारत ज्या मूवीची वाट बघत होता ना, ती मूवी मी पाहिली. ती म्हणजे कुठली? गेस करा, गेस करा. मी पाहिली आहे धुरंधर मूवी, ते पण इंदोरच्या प्रफुल्ल टॉकीजमध्ये. आजकालच्या जमान्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतो मी की मल्टिप्लेक्सेस खूप सारे आले आहेत. बरेच जण मॉलमध्ये जाऊन मूवीज बघतात वगैरे वगैरे. पण ती जी सिंगल स्क्रीनवरती मूवी बघण्याची जी मज्जा असते ना मित्रांनो, ती काहीतरी वेगळीच असते. आणि तीच मजा मी अनुभवली होती. तो एक्सपिरियन्स मी तिकडे प्रफुल्ल टॉकीजमध्ये घेतला होता. अप्रतिम 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 टॉकीज होतं. आणि मूवीचा तर काय विषयच नाही मित्रांनो. तर चला तुम्हाला तिकडे प्रफुल्ल टॉकीजचा फोटो दाखवतो आणि तिथे जातानाचा व्हिडिओसुद्धा दाखवतो मी तुम्हाला की कसा गेलो होतो मी ते. तर मित्रांनो, हे आहे इंदोरमधील प्रफुल्ल टॉकीज, जेथे आपण बघितला होता धुरंधर मूवी. बेस्ट टॉकीज आहे मित्रांनो. हा श्लोक मूवीच्या स्टार्टिंगला होता मित्रांनो आणि मला तो खूप आवडलेला. तर मित्रांनो, हे आहेत काही क्षण जेव्हा आपण प्रफुल्ल टॉकीजकडे निघालो होतो इंदोरमध्ये. तर मित्रांनो बघू शकताय, खूपच छान एक्सपिरियन्स होता जेव्हा आपण प्रफुल्ल टॉकीजला निघालेलो. मस्त आपल्याला तिकडे ग्रीनरी वगैरे बघायला भेटली होती आणि ओव्हरऑल छान एक्सपिरियन्स होता बाईकवरती तिकडे फिरण्याचा. आणि पुढचं म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. तिकडे चौकात महाराजांचा भव्य असा पुतळा होता, आपला भगवा ध्वजसुद्धा फडकत होता आणि बाईकवरून फिरण्याची मज्जा तिथे काही औरच होती. तर मित्रांनो, आपण बघितलं की मी थिएटरमध्ये कसा गेलो होतो. थिएटरचा फोटो असेल आणि स्क्रीनवरती झळकणारा एक श्लोक अप्रतिम. आणि फायनली मी तुम्हाला सांगतोय की तो मूवी मी बघितला होता आणि आय वॉज ब्लोन आउट मॅन, आय वॉज ब्लोन आउट. म्हणजे त्या मूवीचा विषय हार्ड आहे मित्रांनो, विषय हार्ड आहे. उरी मूवी जेव्हा 2018मध्ये आली होती तेव्हा आपण सर्वांनीच त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला होता. आणि तेव्हा आपले एक्सपेक्टेशन्स आदित्य धरकडून वाढले होते की हां, अशाच क्वालिटी मूवीज ते आपल्यासाठी घेऊन येणार आहेत. आणि फायनली मित्रांनो 2025मध्ये ते पुन्हा एकदा त्यांच्या एका सुपरहिट मूवीसोबत माघारी आलेले आहेत आणि ती म्हणजे स्पाय बेस्ड मूवी धुरंधर. आणि गेस करा मित्रांनो, प्रफुल्ल टॉकीजमध्ये या मूवीसाठीचं तिकीट किती असेल? 100, 200, 300, 400, 500? नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा किती तिकीट असेल ते. मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये तिकीटची प्राईससुद्धा रिव्हील करेन की नेमकं किती तिकीट होतं ते. आणि चला तर मग आपण वळूया की धुरंधर मूवीच्या रिव्ह्यूकडे. आता मला माहीत नाही की तुमच्यापैकी किती जणांनी हा मूवी पाहिला आहे किंवा पाहिला नाही आहे. पण मी सांगतो, पाहिला आहे मी आणि मूवी टॉप क्लास आहे. जबरदस्त मूवी आहे मॅन, जबरदस्त मूवी आहे. आणि मित्रांनो, तुम्हा सर्वांना तर रणवीर सिंगची एनर्जी माहितीच आहे. रणवीर सिंग कुठलाही रोल करू दे, तो त्या रोलमध्ये एनर्जी टाकतो म्हणजे टाकतोच. आणि यावेळेसही असंच झालेलं आहे. काय एनर्जॅटिक परफॉर्मन्स दिला आहे रणवीर सिंगनी. त्याचबरोबर मिस्टिरियसली अक्षय खन्नाने सुद्धा खतरनाक कमबॅक केलेला आहे. म्हणजे 2025च्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात छावा मूवी आला होता, त्याच्यामध्ये अक्षय खन्नाने जी ॲक्टिंग केली होती, त्याच्यानंतर आत्ता डिसेंबर महिन्यात जो मूवी आलेला आहे, अक्षय खन्नाची ॲक्टिंगसुद्धा खतरनाक आहे. मग ती संजय दत्तची ॲक्टिंग असेल, ओव्हरऑल एकच नंबर. आणि थिएटरमध्ये तर अक्षरशः लोकांचा ओरडण्याचा आवाज म्हणा किंवा काय अगदीच भारी होता जेव्हा ते गाणं चालू होतं. किंवा मग ते आत्ता तुम्ही रील्सला शॉर्ट्सला गाणं बघत असेल फॅला म्हणून, काय भारी गाणं होतं. आणि ती एंट्री तर खतरनाकच होती. हां, मानलं की रहमान डकेत पाकिस्तानी होता, त्याला आपण आजची बात ग्लोरीफाय करत नाही आणि ग्लोरीफाय करूही नये. पण अक्षय खन्ना भारतीय आहे, त्याची ॲक्टिंग स्किल्स टॉप क्लास आहे. आणि भाई
एक नंबर एक नंबर एक नंबर. रणवीर सिंगने तर खतरनाकच काम केलेलं आहे. आणि आपण लहान असताना ते टी व्हीवरती क्लिनिक प्लसची ॲड बघायचो ना, त्यातली जी मुलगी होती ना ती इकडे मेन रोलमध्ये हिरोईन म्हणून आहे. तिनेही काय सुपर ॲक्टिंग केलेली आहे. आणि ओव्हरऑल म्हणजे त्या काळात कसं होतं पाकिस्तान आणि इवन आत्तासुद्धा त्याची जी ग्राउंड रिॲलिटी कशी चालते ना, आपापसातले भेद आपण म्हणतो ना की आपल्यात इथे आपापसातले भेद आहेत हे आहेत ते नाही नाही नाही, ते तुम्ही मूवीमध्ये बघाल ना तर तुम्हाला कळेल की नेमकं काय कसा किस्सा आहे ते. आणि मूवी म्हणजे टॉप क्लासच आहे. अगदी इंटरवलपर्यंत तर खतरनाक, इंटरवल झाल्यानंतर सुद्धा मूवी भारी. ओव्हरऑल मूवी एक नंबर आहे. आणि तुम्हाला मूवीच्या शेवटी एक मोठं सरप्राईज भेटणार आहे. ते मी आत्ता तुम्हाला इथे रिव्हील करणार नाही आहे, कारण तुम्ही थिएटरला जाऊन तो मूवी बघा. तो मूवी बघून आल्यावरती मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा की कसा वाटला तुम्हाला धुरंधर मूवी. माझ्या साईडून तर ह्या मूवीला 5/5 स्टार्स आहेत. नक्की जाऊन तुम्ही हा मूवी बघा. आणि काय काय जण म्हणत असतील की हा मूवी काय आहे कसला आहे, तर एकदा थिएटरला जाऊन हा मूवी बघून या, मग कळेल काय टॉप क्लास मूवी आहे मॅन, टॉप क्लास. आणि जर का तुम्ही इंदोरमध्ये असाल तर नक्की 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 प्रफुल्ल टॉकीजला व्हिजिट करा आणि प्रफुल्ल टॉकीजमध्ये जाऊन तो मूवी बघा. आणि मूवी बघण्यासाठी तिथली तिकीटची किंमत आहे फक्त आणि फक्त 100 रुपये. चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, धन्यवाद.